भारताच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा निर्णय सध्या घेतला जातो। हा निर्णय इतका महत्त्वाचा आहे की त्यासाठी संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। निर्णय आहे भारतातल्या महिलांसाठी, महिलांच्या राजकारणातल्या सहभागासाठी। लोकसभेमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी। महिला आरक्षण हे आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये लागू आहे, पण ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं मर्यादित आहे। पण देशाच्या राज्यांच्या विकासात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा यामध्ये मात्र हे आरक्षण लागू नाहीये। परिणामी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी राजकारणातला महिलांचा सहभाग फारसा वाढलेला नाही। आणि यासाठीच नारी शक्ती विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर करण्यात आलं। म्हणजे महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी कायदा तयार करण्यात आलाय। पण आता याची अंमलबजावणी करायची असेल तर घटनेमध्ये काही बदल करावे लागणार आहेत। त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे। ही घटना दुरुस्ती करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले, जे गुरुवारपासून सुरू होते। महिला सहभागाच्या या विधेयकांना विरोध होण्याची शक्यता तशीही फार नव्हतीच। त्यामुळे विशेष अधिवेशनाचा घाट घालण्याची काय गरज होती असा विरोधकांचा सवाल आहे।